संजीवन हे किती 1 लिटर ताक घेतलं. देशी गाईचं असलं तर फारच चांगलं, नाही मिळालं याच्यात काही निकष ठेवू नये, म्हशीचे असलं चालते. फक्त शक्यतो डेअरीचा आणू नका, कारण त्या डेअरीच्या दुधात आणि ताकात काही म्हणजे असं काही वाटत नाही. आणि 200 ग्राम गूळ घ्यायचा. तो गूळ असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा. म्हणजे हे ताक 2 लिटर आहे, 200 ग्राम गूळ. आणि आता याच्यात नंतर टाकायचे अंडे. तुम्हाला भरतं झालं बा अंडे, कोणी कोणी खातही नाही, पण आता एंड्रिंगपेक्षा बरं आहे ते, नाही का. तर हे 5 अंडे याच्यामध्ये फोडून टाकायचे. खात नाही पण आता सांगा लागते, जर त्याच्यापेक्षा बरं आहे. विनाकारण म्हणजे आजार होण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं आहे. याच्यात खूप आहे, कार्बोहायड्रेट आहे, प्रथिन आहे. म्हणजे अंड्याचं काम करते, ताकाचं काम करते. प्रत्येक घटकाचे शेतीवर होणारे परिणाम दिसून पडते, पिकावर होणार परिणाम. तर अशा रीतीनं हे आपण सर्व मटेरियल टाकलं. 3 दिवस ड्रिंचिंग करायचं का फवारायचं? नाही, ड्रिंचिंग महाग पडेल, कारण ते 4-5 लिटर मग 200 लिटरसाठी ते करणारे करल, पण शेतकरी मग हे तर खूप बजेटच्या बाहेर चाललं. असे नाही झालं पाहिजे. कोंबड्या घरच्या असल्या तर ठीक आहे, कारण अंडा गावरानी घेतो म्हटलं 15 रुपयाचा आहे. फार्मचंही चालतं. हो, करू शकता. ज्याची इच्छा आहे ते करू शकते, काही विषय नाही. आता हे 3 दिवस असंच ठेवायचं सावलीत, आणि फिरवायचं 3 दिवस. 4थ्या दिवशी हे संपवायचं, ठेवायचं नाही. खूप झालं तर 5व्या दिवशी, जर वेळ नसला तर 6व्या दिवसापासून हे तुम्हाला काही उपयोगी पडणार नाही, कारण याच्यातली जीवाणूची जी काउंटिंग आहे ते पूर्ण घसरणार, जीवामृतासारखं काम. त्याच्यामुळं शक्यतोवर 4थ्याच दिवशी याचा उपयोग करायचा. 200 मिली एका पंपाने मारायचं. फक्त एकच काम करायचं, फुलाच्या स्टेजवर याचा उपयोग करायचा नाही. याच्यात ताक आहे, ताकात नत्र आहे. कारण तुम्ही जे युरिया फेकताना गव्हाले, याच्यानंतर युरिया फेकणं बंद करा, काहीच करायचं नाही. मस्त देशी गाईचं ताक आणायचं, तसं प्रमाण 200च आहे. तुम्ही 1 लिटर जरी टाकलं तरी काहीच होणार नाही, पण गहू तुमचा हिरवा घाल.